नमस्कार, मी उदय बने आपलं स्वागत करतो. मी तुम्हाला सफर घडवणार आहे ती तळ कोकणातल्या निसर्गरम्य अशा किंजवडे गावाची. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन. झुळझुळ गाणे मंजुळ वाणे गात वाहती झरे, शिलोच्चयातून झुरझुर जेते गंगाजळ पाझरे. अशी ही तळ कोकणची स्वर्गापरी सुंदर भूमी आणि तिच्यावर वसला आहे सौंदर्यानं नटलेला सिंधुदुर्ग जिल्हा. पश्चिम दिशेला खेटलेला अथांग अरबी सागर आणि पूर्व दिशेला शिवबाच्या स्वप्नांना पूर्णत्वाची शक्ती देणारा रांगडा सह्य पर्वत, या दोघांच्या कुशीखांद्यावर ओबडधोबड डोंगरदऱ्यांनी नटलेला सिंधुदुर्ग जिल्हा. पावसाळ्यात हिरव्यागार पाचूंनी नटलेला सिंधुदुर्ग हिवाळ्यात धुरकट धुक्याची दुलई ओढून घेतो आणि उन्हाळ्यात लाल पिवळ्या आम्ररत्नांनी लगडून जातो. अशा सिंधुदुर्गातला खडकाळ दुर्गम देवगड तालुका आजही शहरीकरणाचा मागमूस नाही, कारखाने नाहीत की प्रदूषण नाही. अस्सल ग्रामीण आणि अस्पर्शित निसर्गाचं वरदान इथल्या खेड्या गावाला लाभलेलं. तालुक्यातली सर्व खेडी आडवळणी आणि दुर्गम दऱ्याखोऱ्यात वसलेली. इथल्या हापूस आंब्यानं मात्र देवगड तालुक्याचं नाव जगभर पोहोचवलं आहे. इथलं सौंदर्य जांभ्या दगडासारखं दुरून ओबडधोबड आणि जवळ गेलं की मन तृप्त करणारं. एसटीनं लिंगडा थिटावर उतरलं की गाडी समोर देवगडच्या दिशेला निघून जाते. मग माझ्या किंजवडे गावात जायला 3 रस्ते आहेत. तेलीवाडी मार्गे नवाट्याच्या देवळाकडून अथवा आरे फाट्यावरून थोडा लांबचा रस्ता. तिसरा पर्याय म्हणजे जरा पुढे जाऊन खाणीवरच्या रस्त्यानं धारेवरून गावात शिरायचं. पण जर तुम्हाला गाडीनं जायचं नसेल आणि 5-7 किलोमीटर रानवाट तुडवायची असेल तर स्टँडच्या मागची पाऊलवाट धरायची आणि काळ्या कातळावर पावलं टाकत निवांत निघायचं. मला ही वाटच त्यावरच्या काटेकुट्यांनीशी आपलीशी वाटते. गुरे वासरे दिसू लागती चरताना या इथे, गुराखी तसे तयान मागुते. बाळपणीचे मित्र यामध्ये असतील माझे किती, दृष्टीही आश्चर्य लाविती. किती आदरे खुल्या दिलाने मजकडे धावती, रीतही प्रेमळ यांची किती. जणू आईच्या कुशीत बाळ निजावं तसं माझं घर डोंगराच्या कुशीत वसलं आहे. डोंगराच्या पायथ्याशी नदी किनारी, डोंगराच्या माथ्यावर आणि डोंगराच्या कुशीत इतस्ततः किंजवडे गाव पसरलं आहे. ग्रामदैवत श्री इनामदार स्थानेश्वर नदीच्या किनारी झुळझुळ वाहत्या पाण्यात पाय सोडून धीरगंभीर होऊन बसला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात देवस्थानाला गाव इनामत दिले म्हणून गावाची मालकी देवस्थानेश्वराकडे आहे. दगडी बांधकाम आणि कोरीव काम केलेली लाकडाची अंतर्गत सजावट यामुळे स्थानेश्वराचं मंदिर सुंदर आहे. सभोवती नारळी, पोपळी, आंबे, फणस, रतांबे यांच्या झाडांनी मंदिरावर दाट सावली चौऱ्या धरल्या आहेत आणि पायाशी वाहत्या पाण्यानं संगीताची न संपणारी मैफल मांडली आहे. मंदिराच्या सानिध्यात गेलं की मन प्रसन्न होतं. इथेच कार्तिकात उत्सव भरतो, छोटेखानी जत्रा भरते. किंजवड्यात नवदुर्गा, पावनाई देवी आदी इतर मंदिरंही आहेत. गावातून वाहणारा थोरला वाळ हा गावचा मानबिंदू. त्यावरच्या कापेकुंडीत गावातला प्रत्येक जण, अगदी चाकरमानीसुद्धा पोहायला शिकलेला. कोणत्याही प्रहरी तिथे जा, गावातली पोरं कापेकुंडीत हुंदडताना दिसणारच. किंजवडे गाव आंबे, फणस, काजू, रातांबे, नारळी, पोपळीच्या बागांनी सजलेलं आणि करवंद तोरणांनी नटलेलं. इथले गावकरी प्रेमळ, आल्या गेल्याची प्रेमाने उठबस करणारे. गोठणीवरचा गोठणदेव, तिथला छोटासा बंधारा म्हणजे मुलांचा आवडता. तिथले अवाढव्य कातळकाप. निवांत वेळी इथं येऊन शांत बसून विविध पक्ष्यांचे आवाज ऐकत बसावं. तिथून वर गेलं की लोकांच्या आंब्या काजूच्या बागा. पुढे गेलं की कोणाच्या तरी झाडाला लागलेले रायवळ आंबे धोंड लावून पाडायचे आणि मनसोक्त चौकून खायचे. तिथून वर गेल्यावर विस्तीर्ण सडा, दाट झाडीझुडपांनी भरलेला. झाडी तर तिथल्या शिरल्यावर वाटते राहतो जादूच्या अद्भुत बेटामध्ये. माझं बाळपणी जी मौज तिथे वाटली, तीच ती आजही अनुभवितो त्या स्थळी. हिवाळ्यात थंडीची गुलाबी दुलई लपेटणारा गाव उन्हाळ्यात आंब्या फणसांनी सजतो. पावसाळ्यात हिरवाईनं नटतो. एरवी बिनरंगाचं नितळ पाणी घेऊन वाहणारा थोरला वाळ रौद्ररूप घेऊन लाल तांबडा होऊन फेसाळत वाहू लागतो. तरी स्थानेश्वर मात्र धीरगंभीरपणे त्या फेसाळत्या पाण्यात पाय सोडून ध्यानस्थ बसलेला असतो, जणू गावाची रखवाली करत. हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. निसर्गानं मांडलेला खेळ वर्षभर अनुभवायला किंजवडे गावाला भेट द्यावी लागेल. जणू इंद्राची अमरावती नगरी. पावसाळा उताराला लागतो. श्रावणात गाव नटाथटाला लागतं. ते भाद्रपदाच्या ओढीनंच. गणपती येतात. त्यांच्या येण्यानं गाव मोहरतं. चाकरमनी,
माहेरवाशिनींच्या मेळानं किंजवड्याचं गाव पण जागं होऊन नंदनवन फुलून जातो. धन्यवाद. उदय बने. नमस्कार, मी उदय बने आपलं स्वागत करतो. मी तुम्हाला सफर घडवणार आहे ती तळ कोकणातल्या निसर्गरम्य अशा किंजवडे गावाची. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन. झुळझुळ गाणे मंजुळ वाणे गात वाहती झरे, शिलोच्चयातून झुरझुर जेते गंगाजळ पाझरे. अशी ही तळ कोकणची स्वर्गापरी सुंदर भूमी आणि तिच्यावर वसला आहे सौंदर्यानं नटलेला सिंधुदुर्ग जिल्हा. पश्चिम दिशेला खेटलेला अथांग अरबी सागर आणि पूर्व दिशेला शिवबाच्या स्वप्नांना पूर्णत्वाची शक्ती देणारा